टायर रिट्रेडिंग क्षेत्रातील TVS ट्रेड या कंपनीच्या वतीने टायर केअर या सेमिनारचे आयोजन करण्यात आले। टायर रिट्रेडिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या सुंदरम इंडस्ट्रीज लिमिटेड चेन्नई स्थित TVS ट्रेड या कंपनीतर्फे व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या टायरची काळजी या विषयावर टायर केअरच्या सेमिनारचे आयोजन नुकतेच पुण्यात करण्यात आले। हे चर्चासत्र सातारा रोडवरील हॉटेल उत्सव येथे करण्यात आले होते। TVS ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी VN राममूर्ती यांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले। यावेळी पुण्याचे व्यवस्थापक सचिन साळुंके उपस्थित होते। बस, ट्रक, टेम्पो या व्यावसायिक वापराच्या वाहन चालकांना या चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आले होते। यावेळी टायरची काळजी घेण्याच्या सूचना, टायर वापरण्याच्या योग्य पद्धती, उपयोग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। टायरचे आयुष्य वाढवण्यासाठी काय करावे, प्रति किलोमीटर खर्च कसा कमी करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिके केले। प्रवासात टायर गरम न होण्याची खबरदारी घ्यावी, टायर गरम झाल्याने टायर फुटून अपघात होतात असेही सांगण्यात आले। वाहनाची सुरक्षितता जपण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी टायरचा कसा वापर करावा त्याच्या मौलिक सूचना यावेळी वाहन चालकांना देण्यात आल्या। पर्यावरण सुरक्षिततेसाठी चांगला टायर कशी मदत करतो हेही समजावून सांगण्यात आले। परदेशात टायर रिट्रेडिंग हे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे, याची रोचक माहिती यावेळी देण्यात आली। टायर रिट्रेडिंगने बचत होत असल्याची उदाहरणे यावेळी श्रोत्यांना महत्त्वाची ठरली। टायर रिट्रेडिंग, त्यासाठी वापरले जाणारे नायलॉन, रेडियल, रिट्रेड टायर मटेरियल यावेळी दाखवण्यात आले। TVS ट्रेड कंपनी या क्षेत्रात 6 शतके कार्यरत असून ग्राहकांना पैशाचा पुरेपूर मोबदला देते, विश्वासार्हता देते असे राममूर्ती यांनी सांगितले। और हमारा ब्रांचेस है 21 ब्रांचेस है इंडिया में। हम सब जगह पे कस्टमर को ये सेमिनार का फ़ायदा हम देते हैं। तो हमारा मतलब है कि नहीं कि हमारा ऊपर हमको ये कस्टमर सब पूरा टायर देते हैं और हमारा थ्रू बिजनेस करें, ये बात नहीं है। लेकिन हम ये सेमिनार फ्री करके देते हैं कस्टमर को। इसके वजह से कस्टमर को बहुत फ़ायदा होता है। आजकल ट्रांसपोर्ट इंडस्ट्री में बहुत सारा प्रॉब्लम है, क्योंकि डीजल का भाव बढ़ता है, उसका एक्सपेंस बढ़ता है, उसका खर्चा बहुत ज़्यादा है, वो बहुत प्रेशर में है। ये चीज़ के अंदर, ये वातावरण के अंदर ये टायर का जो कॉस्ट है वो डीजल का कॉस्ट का नेक्स्ट है। तो ये टायर का ऊपर उनको ध्यान देगा तो उन लोगों का बहुत पैसा बच सकता है। नया टायर खरीदने में भी उसका फ़ायदा हो जाता है और टायर का लाइफ बढ़ाने के लिए भी ये सुविधा रहेगा। ये इसके लिए मैं TVS कंपनी से ये काम करते हैं हम। ट्रेडची 21वी ब्रांच पुण्यामध्ये धांगोडी ह्या भागामध्ये कापूर होलच्या जवळ या भागामध्ये सुरू झालेली आहे आणि आता आम्ही फुल फ्लेज सगळे पूर्ण मार्केट कव्हर करणार आहे पूर्ण पुण्याची। आणि त्याच संदर्भात आम्ही ते आज एक टायर केअर सेमिनार ठेवलं होते। त्यामध्ये आमचे CEO सर येऊन सगळ्यांना टायरबद्दल आणि टायरची कशी काळजी घ्यायची त्याबद्दल आणि त्याचे कॉस्ट कसं सेव्हिंग करायचं त्याच्याबद्दल खूप सारी छान माहिती दिलेली आहे। भरपूर लोक इथे येऊन आज त्याचा फायदा घेतलेला आहे। तर याच्यापूर्वीसुद्धा आम्ही इतर खूप ठिकाणी याचं सेमिनार करून खूप सारे आम्ही वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली म्हणा किंवा वातावरणासाठी आम्ही खूप सारे मदत केलेलं आहे। कारण का टायर हे कार्बननी बनलेलं असल्यामुळे त्याला डिस्पोज करायचं खूप मोठी प्रॉब्लेम आहे आज ह्या जगामध्ये। तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याचं एकच सोल्युशन आहे, म्हणजे ते जास्तीत जास्त रियूज करणे, त्याला रिसायकल करणे हे एकच त्याचं सोल्युशन आहे। आणि ह्यासाठीच आम्ही खूप दक्षता घेतो आणि त्यांना लोकांना सांगतो की हे कसं करायचं। रियूज करणार तुम्ही म्हणता, पण त्याचा फायदा कस्टमरला काय? हां, तर रियूज फक्त रियूज तसं नसून ते रिसायकलिंग करायला पाहिजे। म्हणजे एक टायर तुम्ही 3 वेळा 2 वेळा असं रिट्रेड जर केला, क्वालिटी रिट्रेड जर केला, म्हणजे त्याला रबर आणि त्याला जे सगळी प्रोसेस जे आहे ते क्वालिटी प्रोसेसनी केलेलं रबर जर वापरून तुम्ही जर केलं, जसं आम्ही TVS मध्ये करतो। आमची स्वतःची फॅक्टरी आहे, आम्ही स्वतःचं आमचं मनुष्यबळ आहे, त्याच्या थ्रू आम्ही जे क्वालिटी प्रोडक्ट जे देतो त्याच्यामुळे काय होतं की एक टायर तुम्ही 3 ते 4 वेळा जर यूज केला तर ते तुमचं नवीन खरेदी करायचं पोस्टपोन होतो। नवीन टायर पोस्टपोन झालं म्हणजे अजून एक नवीन टायर प्रोडक्शन पोस्टपोन झाल्यासारखं, म्हणजेच काय तर अजून रबरचं जे उत्पादन आहे तेच कमी झाल्यासारखं। तर ह्याचा आम्ही असं पुरेपूर काळजी घेऊन लोकांना हे सांगतो की हे कसं कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे।